लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते देशमुखांपासून. तर आता जीवा म्हणतो मानिनीला, तुला हे डिवोर्स बद्दल कोणी सांगितलं? तर बघा प्रेक्षक हो, या जीवा, नंदिनी, पार्थ आणि काव्याला वाटलेलं असतं की त्यांच्याच डिवोर्स बद्दल बोलत असतील. पण मला वाटतंय कालचा एपिसोड बघून की कुणाच्या तर दुसऱ्याच जणांचा डिवोर्स बद्दल बोलताय. आणि प्रेक्षक असंही असू शकतं की मानिनीने ते डिवोर्स पेपर्स पाहिलेले असतात जीवाने नंदिनीचे, आणि म्हणून ती ड्रामा करत असेल ह्या सगळ्याचा, असं पण मला वाटतंय. आणि हा बहुतेक विक्रम आणि मानिनीने रचवलेलं नाटक असू शकतं. रेखा मावशीचा फोन आला होता असं म्हणते आता मानिनी. सांगताना पण मला म्हणाली, बघ ग, कसं झालंय हे सगळं. एवढी ढसाढसा रडत होती ना, ओ मलाही खूप कसं तरी झालं असं म्हणते आता मानिनी. एक मिनिट काकू, मला कळलं नाही असं म्हणते आता काव्या. डिवोर्स बद्दल तुम्हाला कोणी सांगितलं असं म्हणते काव्या. अगं रेखा म्हणजे माझी बहीण असं म्हणते मानिनी. तिचा फोन आला होता. तिने सांगितलं की तिचा मुलगा म्हणजे आनंद आणि अपेक्षा दोघं डिवोर्स घेत आहेत असं म्हणते आता मानिनी. 6 महिने पण झाले नाही आहे तो लग्नाला, लगेच कसं डिवोर्स घेतायत असं म्हणून मानिनी रडायला लागते. तर आता नंदिनी, जीवा, पार्थ आणि काव्या मात्र एकमेकांकडे बघतात आश्चर्याने. काय असं म्हणतो आता जीवा. आनंद आता आणि अपेक्षाचा डिवोर्स होतोय असं म्हणतो आता जीवा. तेच तर सांगते एवढा उशीर मी असं म्हणते आता मानिनी. तुम्ही दोघे त्यांच्याबद्दल बोलत होतात का असं म्हणतो आता पार्थ. हा असं म्हणतो आता विक्रम. तुम्हाला काय वाटलं? कसं हो, 6 महिने झाले होते फक्त, आणि कसा असा डिसिजन घेतला हो त्यांनी असं म्हणते मानेने. मला खरंच कळत नाही. डिवोर्स या शब्दात डिवोर्स हा शब्द ऐकूनच माझ्या मनात धडकी भरते हो. हे लोक त्याचा विचार कसं काय करतात? जसं माझ्यासाठी पार्थ आणि जीवा आहेत तसाच आनंदही आहे. ह्या हाताने त्यांची लग्न गाठ बांधली आहे हो, आता ती सुटती आहे तर मला मला ना आता असं वाटायला लागलंय की आम्ही खूप पाठची पिढी झालोय. आम्हाला ना तुमच्यासारखं विचार करायलाच येत नाही. आम्ही करूच शकत नाही. म्हणजे आम्हाला फक्त जोडणं, टिकवणं, टिकून ठेवणं एवढंच माहिती आहे असं म्हणते मानिनी. असं क्षणात तोडणं, तोडून टाकणं हे येतच नाही हो आपल्याला. कशीही मुलं विचार करा ना असं म्हणते आता मानिनी. तू शांत हो, शांत हो असं म्हणतो आता विक्रम. आई बस शांत व्हा. किती त्रास करून घेताय स्वतःला. एक काम करा, तुम्ही तुमच्या रूममध्ये पडा थोडा वेळ. बरं वाटेल तुम्हाला असं म्हणते नंदिनी आता. आणि मानिनीला नंदिनी आणि काव्या आपल्या रूममध्ये घेऊन जातात तिला आता मानिनीला. आणि बाहेर पार्थ, जीवा आणि विक्रम मात्र असतात. तर विक्रम म्हणतो, बरं झालं तुम्ही आलात, म्हणजे तुमच्या बायका असं म्हणतो आता विक्रम. तिकडे वसुताई आणि ती रम्या रूममध्ये बसून काहीतरी वेबिनार अटेंड करतायत. कानाला हेडफोन लावून बसलायत. तिथे मी एकटा असं म्हणतो विक्रम. काय अशा वेळी पुरुषांचा, अगदी नवऱ्यांचा सुद्धा काय उपयोग नसतो. पण ठीक आहे आता. आता तिच्या सोना आल्यात ना, त्यांनी घेतील सांभाळून आता असं म्हणतो आता विक्रम. तर आता मानिनी आपल्या रूममध्ये जाते. आई मी तुमचं डेक्कं चेपून देऊ का जरा असं म्हणते नंदिनी. आणि काव्या म्हणते पाय चेपून देऊ का? तर मानिनी मात्र खूप रडते. आई अहो तुम्ही जरा पडा ना असं म्हणते आता नंदिनी. नाही ग आता मला असं काही पडून राहता नाही येणार. मला काय झोप लागेल, काय शांत वाटेल असं वाटत नाही असं म्हणते मानिनी. राहून राहून ह्या दोघांचेच विचार काय जात नाही बघ डोक्यातून असं म्हणते आता मानिनी. तर बघा प्रेक्षक ही मानिनी ड्रामा करते. अपेक्षा खरंच चांगली मुलगी आहे ग असं म्हणते आता मालिनी. ती जेव्हा घरी आली ना, तेव्हा तुमच्यासारखंच सगळ्या रीतीभाती केल्या, वटपौर्णिमी केल्या, पूजा अर्चा, वाढदिवस सगळं छान केलं. आणि मग प्र अचानक काय झालं काय माहित, वेगळं राहूया म्हणायला लागली असं म्हणते मानेनी. आणि हे काय आमच्या आनंदला पटेना. मग दोघांमध्ये भांडणाला सुरुवात झाली. तरी माझी बहीण म्हणाली, हा दोघांनाही हरकत नाही, तुम्हाला दोघांना वेगळं राहायचं असेल तर वेगळं राहा. आणि हा आनंद पठ्या काही केला ऐकायलाच तयार नाही. त्याला एकत्रच राहायचं होतं. मग ही चिडली, माहेरी निघून गेली. थोडे दिवस राहिली राहिली आणि मग अचानक डिवोर्सचे पेपर्स पाठवून दिले असं म्हणते आता मानिनी. आणि हा पण घरी सांगायचं की नाही, पण नाही. परस्पर सही केली आणि पाठवून दिले पेपर्स असं म्हणते आता मानिनी रडत रडत. तुम्ही मुलं पण ना समोर असता आमच्या, पण तुमच्या मनात काय चालू आहे ह्याचा टांग लागू देत नाही असं म्हणते मानेने. आता ती नंदिनी आणि काव्याचे हात पकडते आणि म्हणते, तुम्ही तुम्ही दोघी खरंच खूप गुणी आहात असं म्हणते मानेनी. मला माहिती आहे. मला माहित नाही मी म्हणायला हवंय की नाही, पण पण माझं घर मोडू नका असं म्हणते आता मानिनी. दोघी नाही म्हणजे काव्या आणि नंदिनीला. आम्ही बायकांना खूप हौसेने मुलांची लग्न लावून देतो. मला मान्य आहे कधी 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 हे विसरून जातो की मुलांसाठी जोडीदार आणलेत. तुम्हाला सुना म्हणून मिरवतो आम्ही, पण तितकेच लाडही करतो, तितकंच प्रेमही करतो ग तुमच्यावर असं म्हणते मानिनी.
मला काहीतरी दुखलं खुपलं तर पोटच्या पोरीसारखी काळजी घेतो. तुम्हाला खरंच सांगते, आम्ही काही आयुष्यभर पुरणार नाही आहोत तुम्हाला. आमच्या मुलांना तुमच्यावर सोपवलंय असं म्हणते मानेनी. त्यांना जपा असं म्हणते आता ती. त्यांची बायको आहातच, पण त्यांची मैत्रीण व्हा, आई व्हा. माझं घर मोडू नका असं म्हणते मानेनी. हे घर मोडू नका प्लीज असं म्हणते मानेनी. एवढं कराल ना माझ्यासाठी असं म्हणते मानेनी नंदिनीने काव्याला. कराल कराल, मला माहिती आहे तुम्ही कराल. तुम्ही दोघे खूप गुणी आहात. हा असा विचार तुमच्या मनातही येणार नाही ह्याची मला पूर्ण खात्री आहे असं म्हणते मानेनी. मी खरंच मनापासून सांगते हा. मना तुम्ही मुलीसारख्याच आहात. तुमच्या नवऱ्यांचा सोडा एक वेळ, पण ह्या तुमच्या आईपासून दूर जाऊ नका असं म्हणते मानेनी. आणि दोघींना आता जवळ घेते आणि माया करते मानेनी. आईने खूप मनाला लावून घेतलंय असं म्हणतो आता शिवा. आनंद दादा आईला मुलासारखाच आहे असं म्हणतो आता पार्थ. हो असं म्हणतो आता विक्रम. कुठल्या आईला आपल्या मुलाचा डिवोर्स झालेला आवडेल असं म्हणतो आता विक्रम. बट आता जेव्हा म्हणतो नंदिनी म्हणाली तसं डिवोर्सची कारणं ज्याची त्यालाच कळतात. तर विक्रम म्हणतो तसं काही नाही रे. नवरा दारू पितो, बायकोला मारहाण करतो, सासरची मारहाण करतायत, किंवा नवरा बायकोंपैकी कुणा एकाच दुसरं काहीतरी अफेअर आहे. अशा कारणांसाठी डिवोर्स घेतला तर ठीक आहे असं म्हणतो आता विक्रम. पण ही कारणं बोलून मिटवण्यासारखी असतात. त्याची कोर्टाची पार्टी त्यासाठी कोर्टाची पायरी चढायची काय गरज आहे असं म्हणतो विक्रम. तर आता विक्रम पार्थ आणि जीवाकडे बघतो. पण बाबा, नवरा बायकोपैकी एकाला जर ह्या संसारात अडकल्यासारखं वाटत असेल तर दुसऱ्याने त्याला अडकवून ठेवण्यात काय अर्थ आहे असं म्हणतो पार्थ. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे तुझं असं म्हणतो आता विक्रम. नाही पण अडकून ठेवल्यासारखं तेव्हा वाटतं जेव्हा कुणा एकट्याचं मन दुसऱ्यात कुणा तर अडकलेलं असतं. नवरा बायकोचं नातं काही केल्या एक्सेप्टच करायचं नसतं. मग अशा वेळी काय करायचं असं म्हणतो पार्थ. म्हणजे समोरच्याची जर का संसार करायची इच्छाच नसताना सुद्धा बांधून ठेवायचं का असं म्हणतो आता पार्थ. नाही नाही असं म्हणतो आता विक्रम. अजिबात नाही. नाही त्याचा काय अर्थ आहे? पण मी काय म्हणतो, अशा वेळी घरातल्या वडीलधारी माणसांशी बोलावं. त्यातनं काही मार्ग निघतोय का ते बघावं. पण परस्पर निर्णय अजिबात घेऊ नका. कारण असंही होऊ शकतं ना, की घरातले वडीलधाऱ्या माणसांचं एखादा सल्ला किंवा एखादा वाक्य सुद्धा कोणा एका माणसावर विचार करण्यासाठी भाग पाडू शकतं ना, असं म्हणतो आता विक्रम. पार्थ, जीवा. आता एखादा मी टिपिकल बापासारखं बोलतोय असं अजिबात समजून घेऊ नका. पण खरंच सांगतो, काही गोष्टींमध्ये आमची पिढी आणि तुमची पिढी ह्यात फार मोठा फरक आहे असं म्हणतो आता विक्रम. नातं कसं टिकवता येईल, कसं कसं दोघं एकत्र राहायचं हे तुम्ही फार विचार करतच नाही असं म्हणतो विक्रम. यावर जोर देत नाही. उलट एकमेकांचा त्रास व्हायला लागला की लगेच लगेच सोडून जाण्याच्या गोष्टी करता तुम्ही. सोल्युशन शोधण्यापेक्षा प्रॉब्लेम किती मोठा आहे, प्रश्न किती मोठा आहे हे स्वतःला सांगत बसताय. नात्यालाही वेळ देत नाही आणि स्वतःलाही वेळ देत नाही असं म्हणतो आता विक्रम. अरे जरा विचार करा खूप आधी, ज्यावेळी लहान वयातच लग्न व्हायची. अंतरपाठ दूर केल्यानंतरच आपण एकमेकाचे नवरा बायको आहोत हेच कळायचं. तेव्हा सुद्धा नाती टिकायचीच ना असं म्हणतो होता विक्रम. समाजाच्या भीतीने म्हणा किंवा आई वडिलांच्या धाकाने म्हणा, पण नवरा बायकोला एकमेकांचं नातं टिकवावं लागायचंच ना असं म्हणतो होता विक्रम. आणि मग सोडून जायचा पर्यायच त्यांच्याकडे नसल्यामुळे ते सुद्धा एकमेकांना छान समजून घ्यायला लागायचे. त्यांच्या नात्याला सुद्धा बघायला कुठून तरी सुरुवात होत होतीच ना. प्रत्येक नात्याला ना छान फुलण्यासाठी त्याचा त्याचा वेळ द्यावा असं म्हणतो होता विक्रम. जरा पाडली बी फुटू द्यावं रे. जरा काहीतरी झालं तर फोडून टाकण्यात काय अर्थ आहे असं म्हणतो विक्रम. पण हे दोन्ही बाजूने व्हायला हवं ना बाबा असं म्हणतो होता पार्थ. अर्थात असं म्हणतो आता विक्रम. कारण संसार हा दोन जीवांचा असतो, कुणाच्या एकाच्या विचाराने होत नसतो. आता जीवा म्हणतो, पण तुम्ही आता जे बोललात ते इन जनरल घडतं त्या लग्नांबद्दल बोलतायत. कधी कधी अशी लग्न होत असतील ना, जी विचित्र सिच्युएशनमुळे झालेली असतील असं म्हणतो आता जीवा. आणि ती चूक करेक्ट करण्यासाठी म्हणून ती दोन लोक वेगळी होत असतील तर असं म्हणतो होता जीवा. असं असू शकतं ना असं म्हणतो जीवा. हो हो असं म्हणतो होता विक्रम. असू शकतं, नक्कीच असू शकतं. आता तुम्हा दोघांची लग्न ही अशीच विचित्र सिच्युएशनमध्ये झाली आहेत ना असं म्हणतो होता विक्रम. पण म्हणून तुम्ही दोघांनी नंदिनी काव्यापासून वेगळं होण्याच्या गोष्टी केल्यात का असं म्हणतो आता विक्रम. नाही ना असं म्हणतो विक्रम. हां असं म्हणतो विक्रम. पण तुम्ही दोघांनी किंवा जीवा
तुमच्या बायकांनी म्हणजे काव्या आणि नंदिनींनीही असा विचार केला नाही. तुम्ही खूप समंजस मुलं आहात. असा विचार सुद्धा तुमच्या मनाला शिवणार नाही कधी, माहितीये मला, असं म्हणत होता विक्रम. आणि समजा कधी चुकून शिवलाच तर या तुमच्या मित्राशी येऊन बिंदास बोला, असं म्हणतो विक्रम. पण परस्पर निर्णय अजिबात घेऊ नका प्लीज, असं म्हणतो होता विक्रम दोघांनाही. कारण लग्न फक्त दोन जीवांचं होत असतं ना, तरी इमोशन्स अख्ख्या फॅमिलीचे जुडले गेलेले असतात, असं म्हणतो विक्रम. काय? हे बघा जीवापाठ, प्रत्येक माणसामध्ये काही ना काही अवगुण असतातच रे. पण त्याचबरोबर चांगले पण गुण देखील असतात. पण आपल्या माणसामध्ये जे काही चांगलं आहे ते माणूस हातातून निसटून गेल्यावर आपल्याला कळतं. पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो रे. तेवढ्यातच आता फोन येतो विक्रमला. तो आता कॉल घेतो आणि म्हणतो, बोला बोला मांजरेकर बोला, असं म्हणतो आता विक्रम. हो हां, असं म्हणतो आणि निघून जातो तिथून आता विक्रम. बरं म्हणा. इथे जीवा आणि पार्थ मात्र विचारात पडलेले असतात. तर आता इथे रात्र झालेली दाखवले. तर आता नंदिनी आपल्या खोलीमध्ये असते आणि विचारात असते. तेवढ्यातच इथे जीवा येतो. तर आता इथे काव्या आणि पार्थ सुद्धा एकमेकांकडे बघत थांबतात आपल्या रूममध्ये. इथे जीवा आपल्या रूमचा दरवाजा लावून घेतो आणि इथे पार्थ सुद्धा आपल्या रूमचा दरवाजा लावून घेतो. नको सांगूया घरी, असं म्हणतो आता पार्थ काव्याला, आणि काव्या सुद्धा आता पार्थला तेच म्हणते. आणि इथे जीवा आपलं टॉयल घेतो. नको सांगूया घरी, असं म्हणतो तो. आणि नंदिनी सुद्धा तेच म्हणते, नको सांगूया घरी म्हणून. तुम्हालाही असंच वाटतंय ना, असं म्हणतो पार्थ. हो, असं म्हणते आता काव्या. आता नकोच सांगायला, असं म्हणते आता काव्या. नाही म्हणजे सांगायला तर लागणार आहे, पण जरा वेळ काळ बघून आणि हळूहळू घरच्यांच्या मनाची तयारी करून मग सांगूया, असं म्हणते ते काव्या. मलाही असंच वाटतंय, असं म्हणतो होता पार्थ. मला वाटलं होतं की बाबा हे सगळ्या प्रकाराने हँडल करू शकतील, पण ते खूप आनंदी माणूस आहे. त्यांच्यासाठी खूप मोठं इमोशनल डॅमेज आहे. आईंची अवस्था तर बघवतच नाही, असं म्हणते आता नंदिनी. त्या आनंद दादांच्या डिवोर्सबद्दल ऐकून अशी अवस्था झाली. आपल्याबद्दल कळलं तर त्यांची काय अवस्था होईल, असं म्हणते नंदिनी. एक्झॅक्टली, असं म्हणतो आता जीवा. मला सुद्धा मगाशी हीच भीती वाटत होती. मलाही, असं म्हणते आता नंदिनी. खरं तर मीच म्हणत होते की आपण आत्ताच्या आत्ता घरी जाऊन सांगूया, पण नको, असं म्हणते नंदिनी. आपण घाई नको करायला, थोडे दिवस राहू देत. ओके, असं म्हणतो आता जीवा आणि टॉवेल फेकतो आता कॉटवरती. तर मग आता नंदिनी म्हणते, हे काय पसारा घालायला सुरुवात केली पसारेवाला, असं म्हणते नंदिनी. झालं, असं म्हणतो होता जीवा. तुझं पुन्हा चालू झालं. अगं वेळ काय, तू बोलतेस काय, असं म्हणतो जीवा. पण जरा नीट वागत जा ना, जरा सुद्धा वळण नाहीये तुमच्या हाताला, असं म्हणते नंदिनी. 6 महिने आहेस ना आता माझ्या डोक्यावर, मग तूच लाव ना वळण आणि मग चकाचक बाई, असं म्हणतो जीवा. म्हणजे 6 महिने तुमचा काय पसाराच आवरत बसू मी, असं म्हणते नंदिनी. तुला कोणी सांगितलंय माझा पसारा आवरायला? मग कोण आवरणार आहे? जरा सुद्धा शिस्त नाहीये तुम्हाला, असं म्हणते नंदिनी. आणि शिस्त लागणार पण नाही, असं म्हणतो जीवा. मला हा असा असा पसाराच आवडतो, आवर आता, असं म्हणतो जीवा. पण मला पसारा आवडत नाही, असं म्हणते आता नंदिनी. आणि घेऊन जाते आता जीवाचे कपडे. चकाचक बाई, असं म्हणतो आता जीवा. इथे पार्थने काव्याला दाखवलंय. आज आपण कोर्टामध्ये जाऊन डिवोर्स पिटिशन फाईल केलंय हे ऐकल्यावर आईची काय अवस्था होईल, असं म्हणतो पार्थ. तर काव्या म्हणते, मलाही तेच वाटतंय, असं म्हणते आता काव्या. नाही, आपण म्युच्युअली डिवोर्स घेतोय हे मानिनी काकूंना सांगायची काहीच गरज नाहीये. पण कधी ना कधीतरी हे सांगावं लागणारच आहे, असं म्हणतो आता पार्थ. प्रश्न हा आहे की त्यांना हे सगळं सांगायचं कसं, असं म्हणतो तो. हो ना, मगाशी आम्ही मानिनी काकूंना त्या त्यांच्या खोलीमध्ये घेऊन गेलो होतो, तेव्हा आम्हाला दोघींनाही एकत्र बसवलं त्यांनी आणि बरंच बोलल्या त्या आमच्याशी. आम्हाला म्हणाल्या की तुम्ही मुली आहात माझ्या, काही झालं तरी मला सोडून जाऊ नका. मला कळत नाहीये पार्थ, त्या इतक्या इमोशनल कनेक्ट झालेल्या असताना मला कसं हे घर सुटणार आहे? कशी सोडू मी या घरातली माणसं? काय करणार आहे मी कुणास ठाऊक, असं म्हणते आता काव्या. मग नका जाऊ ना तुम्ही बाहेर, असं म्हणतो आता पार्थ जोरात ओरडून. तर काव्या बघतच राहते त्यांच्याकडे आणि म्हणतो तो, म्हणजे बघा तुम्ही, पुढचे 6 महिने तुम्ही ह्याच घरात. तेवढ्यातच तो खाली बसतो आणि खर करून आवाज येतो. तर आवाज आल्यामुळे बघतो तो काय झालं म्हणून, कुठून आवाज आला म्हणून. तर काव्यालाही आवाज येतो तो. काय झालं, असं म्हणते ती. काय झालं, कसला आवाज आला आता, काहीतरी तुटलं का, असं म्हणते ती. नाही काय नाही, असं म्हणतो आता पार्थ. मग आवाज कुठनं आला, असं म्हणते काव्या. तर तेवढ्यातच आता पार्थ बघतो तर खाली जो बसलेला असतो ना, त्याच्या खाली चष्मा असतो आता काव्याचा, आणि तो मोठेला असतो त्याच्या पायांमुळे. काय आहे हे, असं म्हणते आता काव्या. तर पार्थ मात्र धरून बसलेला असतो, कारण तो आता लपवत असतो की त्यांनी काव्याचे ग्लासेस मोडलेले असतात म्हणून. काय तुम्ही काय लहान मुलासारखं करताय, असं म्हणते आता काव्य पार्थला. काय नाही तुटलं, काय नाही तुटलं, असं म्हणतो पार्थ.
आवाज आला मला. काय नाही काय नाही सरका मला बघू द्या असं म्हणते आता काव्या आणि बघते तो चष्मा ती तिचा. आणि बघते तर काय मोडलेला असतो आता तो चष्मा. ती आता हातात घेते तो चष्मा. हे काय असं म्हणते ती. तर पार्थ मात्र घाबरतो आणि बघायला लागतो. तर दाखवते परत काव्या हे काय म्हणून. तर पार्थ काय बोलतच नाही. रीडिंग स्पेक्स आहेत तुमचे असं म्हणतो तो. कळतंय ना असं म्हणते काव्या. कळतंय ना मग तुम्हाला 4-4 डोळे असून सुद्धा दिसला कसं नाही तुम्हाला तुटलं हे असं म्हणते आता काव्या. 4-4 डोळे असल्यावर काय चादरीच्या खालचं दिसणार आहे का मोडणारच ना मग असं म्हणतो पार्थ. एक मिनिट तुम्ही खपकन खाली बसला म्हणून हा चष्मा तुटलाय असं म्हणतोय आता काव्या. मोडणारच ना ते का जुडणार आहे का असं म्हणतो आता पार्थ. मला जिथे हवे तिथे मी माझा चष्मा ठेवेन असं म्हणते काव्या. मला जिथे हवे तिथे मी बसेन मग काही मोडलं तरी मला फरक पडत नाही असं म्हणतो आता पार्थ. अहो माझे रीडिंग स्पेक्स आहेत ना तुम्हाला काय फरक पडणार आहे फरक मला पडणार आहे असं म्हणते आता काव्या आणि घालते तो चष्मा. कसं वाचू मी असं म्हणते आता काव्या. मोडलेला चष्मा घालून तर पार्थ हसतो. असं करून वाचा असं म्हणतो आता पार्थ. काय नाटकं लावली तो तुम्ही 2 दिवस तुम्ही फक्त हे स्पेक्स वापरलेत. ह्याआधी कसं वापरत होता तसं वाचा असं म्हणतो आता पार्थ. तसं असेल तर खुद्द पार्थ देशमुख तिकडे मोहिते सदनमध्ये रात्री आले होते डिलिव्हरी बॉय बनवून हा चष्मा द्यायला का असं म्हणते आता काव्या. चुकलंच माझं चुकलं. मी नव्हतंच यायचं होतं. पहिला आयडी कार्ड राहिलं म्हणून आलो नंतर स्पेक्स राहिले म्हणून आलो असं म्हणतो पार्थ. ह्यापुढे येणार नाही. तुम्ही काही विसरून गेलात ना तरी मी द्यायला येणार नाही आहे. 6 महिने सहन करायचं एकमेकांना असं म्हणून जातो तिथून पार्थ. नको मला तुमचे फेवर्स असं म्हणते काव्या. मी काय पक्षी नाही उडायला असं म्हणतो आता पार्थ. तर काव्याला मात्र राग येतो ऐकून. तर आजचा एपिसोड मात्र इथेच संपतो. तर बघूया आता रिकॅपमध्ये काय आहे ते. पार्थ तुम्ही आलात मी आत्ताच काव्याला पाठवणार होते तुम्हाला बोलवायला असं म्हणते आता नंदिनी. त्यांनी तर मला बोलवायचंच नाही असं म्हणतो पार्थ. तुमचं काय भांडण झालंय का असं म्हणते नंदिनी. नाही आमचं भांडण झालं नाही असं म्हणून पार्थ आणि काव्या एकमेकांना बघून एकत्र बोलतात. तेवढ्यातच जीवा येतो आणि म्हणतो भूक लागली आहे आता काय रे जीवाला असं म्हणतो आता जीवा. तर नंदिनी मध्ये गॅसवर कढाई आहे जाऊन बघून या असं म्हणते आता नंदिनी. तुमचं भांडण झालंय का असं म्हणतो पार्थ आता. तर आता जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघतात. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.